रायगडच्या पेणमध्ये विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून अनेक वेळा अत्याचार. पेणमध्ये भाजपाच्या माजी सरपंचाला अटक. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक केल्याचा गंभीर आरोपाखाली भाजपाचे माजी सरपंच महेश लक्ष्मण पाटील यांना पेण पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित महिलेने पेण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार डिसेंबर 2018 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत संशयित महेश पाटील यांनी लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले, मात्र प्रत्यक्षात लग्न न करता तिची फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पेण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर करत आहेत. दरम्यान राजकीय क्षेत्रातही या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र.